मॉर्निंग. सुरू करत आहोत आपण बाळांनो जेईचे थोडेसे काही इझी लेवलचे एमसीक्यूज आहेत बाळा, ठीक आहे ना? ओके चला, तर त्याच्यामधला आपला आता कितवा झाला होता सांगा बरं जरा. म्हणजे हावाला झाला होता का हावाला? त्याच्या वरचा झाला होता म्हणजे हा बाकी बाळा आपला, ठीक आहे. चला सुरू करत बाळांनो आपण. गिवन दॅट काय म्हणलेले, tan a and tan b are the roots of the equation x square minus ax plus b equals to 0. The value of sin square a plus b विचारलेलं. आता काहीतरी वेगळंच आहे. हा तुम्हाला tan a आणि tan b दिलेला बाळांनो आणि तुम्हाला काहीतरी भलतच विचारलेलं आहे. आलं लक्षात? हे रूट्स ऑफ द इक्वेशन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसलं बाळांनो, काय सांगा, x स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर इक्वल्स टू ax प्लस बी का बघता प्लस बी इक्वल्स टू 0 बाळा. सगळ्यांना समजतंय का? तर हे आहे बाळा आपलं इक्वेशन. आता याचे जे रूट्स आहेत, रूट्स आलं लक्षात, ते रूट्स काय काय बाळा सांगा. त्यांनी दिलेले याचे रूट्स आहेत tan a आणि tan b, ठीक आहे बाळा. आता जर रूट्स tan a आणि tan b असतील बाळा, तर तुम्हाला आठवतं का की tan a प्लस tan b काय होईल, म्हणजे m1 प्लस m2, आठवलं का? रूट्स अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए. सगळ्यांना कळलं? आता त्याच्यात बी कोण आहे सांगा? बी मायनस ए ना आपला, लक्षात. तर मायनस बी अपॉन ए. आणि मला सांगा बरं, tan a tan b काय होऊन जाईल सांगा? सी अपॉन ए. आता सी म्हणजे याच्यामध्ये सी ची व्हॅल्यू बी आहे ना, तर सी अपॉन ए, ए ची व्हॅल्यू 1 आहे, सॉरी बी अपॉन ए. ते लक्षात. तर बाळा ही झाली तुमची ए आणि ही झाली बाळा व्हॅल्यू बी. सगळ्यांना कळतंय? तसं लिहायचं. बरं ठीक आहे, एक काम करू बाळा आपण इथे ना असं लिहून ठेवतो मी, ठीक आहे. असं मेन्शन करून ठेवतो की अल्फा अँड बीटा जर रूट्स असतील तर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा बीटा इक्वल्स टू सी अपॉन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ठीक आहे. कारण की इथे परत एबीसी लिहिलं ना, तुमचं अजून कन्फ्युजन होऊन जाईल की अरे सर मग इथे तुम्ही बी च्या ऐवजी परत ए कसा काय लिहिला. तर इथे आपण लिहिलं बाळा ते, ठीक आहे, या साईडला. ओके हा चला आता पुढे जाऊयात. आता काय म्हणणं आहे भाऊ तुझं? त्यांचं म्हणणं आहे साइन स्क्वेअर ए प्लस बी पाहिजे ना आपल्याला, साइन स्क्वेअर ए प्लस बी, ठीक आहे. साइन स्क्वेअर ए प्लस बी. मला सांगा आता आपल्याकडे हे जे आहेत tan a प्लस tan b, काहीतरी आठवतंय का? काहीतरी आठवतंय का बाळांनो? 1 मायनस tan a कशाचा फॉर्म्युला आहे बाळा? हा आपला जो फॉर्म्युला आता आठवतोय हा तर tan ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे ना. बघा ना, आपल्याला पण काय पाहिजे, साइन ऑफ ए प्लस बी काहीतरी पाहिजेच ना आपल्याला. ते एक ट्राय करून बघू आपण बाळा. सांगा बरं, tan ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. इथपर्यंत येते बाळांनो लक्षात? चला सांगा आता, सांगा बाळांनो tan ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय? tan a प्लस tan b किती मला सांगा? ए का? अरे ए ना, tan a प्लस tan b. 1 मायनस tan a tan b किती बाळा? बी का? व्हेरी गुड बाळांनो. तर हा झाला तुमचा ए अपॉन 1 मायनस बी, बरं का बाळांनो, ठीक आहे. आता हा तर झाला tan ऑफ ए प्लस बी. तुम्हाला पाहिजे साइन स्क्वेअर ऑफ ए प्लस बी. आता टॅन वरनं साइन तर नाही काढता येणार बाळा आपल्याला, पण टॅन वरनं आपल्याला सेक मात्र काढता येईल. सेक वरनं कॉस काढता येईल, कॉस वरनं टॅन काढता येईल, असं करता येईल, बरं का बाळांनो. जरा चेक करू आपण काय विषय. मला सांगा टॅन ए प्लस बी जर हा असेल तर मला सांगा 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस बी जो असेल तो असेल सेक स्क्वेअर ए प्लस बी, बरोबर की नाही? तर 1 प्लस आता टॅन स्क्वेअर ए प्लस बी म्हणजे याचा स्क्वेअर, बरं का, ए बाय 1 बाय ए अपॉन 1 बाय मायनस बी चा स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर ए प्लस बी. आता सांगा बरं काय विषय. आता 1 प्लस हा झाला ए स्क्वेअर, खाली झाला बाळा 1 मायनस बी स्क्वेअर, हा झाला तुमचा सेक स्क्वेअर ऑफ ए प्लस बी. पर्यंत आले बाळांनो. आता पुढे जाऊयात. सांगा काय करता येईल, काय करता येईल. हे बघा, हा क्रॉस मल्टिप्लाय करता येईल, तर होऊन जाईल तो 1 मायनस बी स्क्वेअर, 1 मायनस बी होल स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन काय बाळा खाली सांगा, खाली काय बाळा सांगा, 1 मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर ऑफ
ए प्लस बी. इथपर्यंत आले बाळांनो. आता सेक स्क्वेअर हा डायरेक्ट 1 कॉस स्क्वेअर करतील बाळा आपल्याला. तर बोला बाळांनो सेक स्क्वेअर ए प्लस बी ला जर आपण लिहिलं सेक स्क्वेअर ए प्लस बी जो असतो, किंवा आपण एक काम करू बाळा, हे न लिहिता डायरेक्ट आपण असं करू की कॉस स्क्वेअर ऑफ ए प्लस बी इक्वल्स टू 1 सेक स्क्वेअर ऑफ ए प्लस बी. म्हणजेच बाळांनो हे दोघं उलटे होऊन जातील ना असे. तर वरचा हा वरती जाईल 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथपर्यंत आले बाळांनो. तर हा झाला तुमचा कॉस स्क्वेअर ए प्लस बी. आता कॉस स्क्वेअर ए प्लस बीच्या मदतीने काय करता येईल आपल्याला, साइन स्क्वेअर ए प्लस बी काढता येईल. कसं काय बाळांनो, आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. सांगा साइन स्क्वेअर ए प्लस बी प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस बी. आपले साइन स्क्वेअर ए प्लस बी पाहिजे ना, इक्वल्स टू 1. तर बाळांनो हा होऊन जाईल तुमचा साइन स्क्वेअर ए प्लस बी इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस बी. कॉस स्क्वेअर ए प्लस बी डायरेक्ट टाकून देतो बाळांनो. मी सांगा बरं काय होऊन जाईल, 1 मायनस बी स्क्वेअर अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सगळ्यांना कळतं बाळांनो. चला आता सांगा बरं काय करता येईल, बोला. साइन स्क्वेअर ए प्लस बी इक्वल्स टू सांगा बाळांनो, याला मल्टिप्लाय करायचं की नाही. तर होऊन जाईल 1 मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 1 मायनस बी स्क्वेअर. अरे मायनस होईल ना ह्याला. आणि खाली काय सांगा बाळांनो, 1 मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बाळा हे दोन कॅन्सल झाले बघा, दिसतात का, दिसतात का. अच्छा आता याची व्हॅल्यू बाळा तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिलेली त्यांनी, ऑप्शन मध्ये दिलेली आहे. अच्छा असा ऑप्शन आहे बरं का, ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 मायनस बी स्क्वेअर आहे बाळा बघ. झाला ऑप्शन, कळलं का. तर काय सांगा मग आपली व्हॅल्यू ए स्क्वेअर अपॉन 1 मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सिंपल आहे बाळांनो, सोपं आहे की नाही. व्हेरी गुड बाळा. चला तर हे होता आपला क्वेश्चन नंबर किती याचा 33 का. अरे बरोबर की नाही बाळा, हा वाला आहे. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बाळांनो इकडे सॉल्व्ह करू आपण. चालेल, एकदा प्रिव्ह्यू बघून घेतो बरं नीट दिसतंय की नाही. हा चला बाळांनो क्वेश्चन नंबर हा वाला बरं का 34. क्वेश्चन नंबर 34 बाळा. ठीक आहे चला काय जरा चेक करूयात बाळांनो. तुम्हाला त्यांनी दिलेला आहे बघा, इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 4 आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू 8, तर तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू विचारलेली, मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू विचारलेली बाळांनो. कोणाची, ए एक्स प्लस बी वाय ची. सगळ्यांना समजते बाळांनो, याची मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू विचारलेली आहे बाळांनो. येते लक्षात. चला सांगा बरं कसं करता येईल. काय म्हणते बाळा, तुक्का मारला. ऑप्शन तर टाकू बाळा, पण ऑप्शन मध्ये जर असा ऑप्शन असेल की 100 आणि 200, मग म्हणजे असा जर ऑप्शन असेल की त्याच्या रेंज मध्येच नाही पण देऊन ठेवलेला आहे. नाही ना बाळा, वेवी कर्व नाही होणार याच्यात. वेवी कर्व ते वेगळ्यासाठी ना, ते वेगळं आहे बाळा ते. आता ह्याला काहीतरी वेगळीच आयडिया आहे. ठीक आहे मीच सांगतो बाळा, जाऊ द्या. आलं लक्षात. तुम्ही बिचारे छोटे छोटे मुलं, तुम्हाला कदाचित लक्षात नाही येणार ते बाळा. ठीक आहे मीच सांगतो, थांबा. हा हा कोणता फॉर्म्युला बाळा, एक सेकंड थांब. चला बाळा सांगा काय झाले, सांगा आता. बाळा याला आहे ना सॉल्व्ह करायला काहीतरी वेगळंच तुम्हाला आयडिया वापरावं लागणार. नाही बाळा मी सांगतो तुम्हाला. अरे बघ रूट जर तू घेतलं तर काय असं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल थोडी होतील बाळा, तर ते कॅन्सल तर होणार नाही. हा तर एक थोडीशी वेगळीच आयडिया बाळा मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. दर्शन इकडे लक्ष बाळा. हे बघ याला आहे ना असं इमॅजिन करा की इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असता तर आन्सर 1 झालं असतं. बरोबर आहे का बाळा. तर मी याला असं केलं समजा की एक्स ची व्हॅल्यू, पण मग मला एक्स ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे
की त्याचा स्क्वेअर प्लस त्याचा स्क्वेअर केल्यानंतर आन्सर 4 येईल बाळा. तर तुम्ही एक ऑब्झर्व करा, मी एक्स ची व्हॅल्यू जर 2 साइन थिटा घेतली आणि वाय ची व्हॅल्यू जर 2 कॉस थिटा घेतली तर तुम्हाला असं बाळांनो की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच 2 साइन स्क्वेअर. आता हा 2 चा काय होऊन जाईल 4 होऊन जाईल की नाही, हा 4 होऊन जाईल की नाही मला, स्क्वेअर होऊन जाईल ना, प्लस 4 कॉस स्क्वेअर थिटा, 4 कॉमन काढला तर 1 होऊन जाईल बाळा, साइन स्क्वेअर प्लस कॉस थिटा 1. जमते बघा, येतं लक्षात, जमते की नाही? येस बाळांनो. तर आता पुढे जाऊयात, सांगा बाळांनो कसं करता येईल आपल्याला. हा, हे 4 आला बाळा आन्सर याचा. अच्छा, आता तशाच पद्धतीने बाळांनो मला ह्याच्यासाठी पण डोकं लावायचंय. मला असेच नंबर काहीतरी घ्यायचे की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर 8 येतोय, बरोबर ना, कारण की 2 चा स्क्वेअर केल्यानंतर 4 आला, तो 4 कॉमन निघाला. तर कोणाचा स्क्वेअर केल्यानंतर 8 येतो? 2√2 बाळांनो, किंवा √8. √8 चा स्क्वेअर केल्यानंतर काय येतो? 8 येतो ना. तर 8 चा बाहेर नंतर बाळा 4 2 8, तर 4 चा बाहेर 2 निघतो, तर 2√2 होऊन जातो तो. इथे लक्षात, ठीक आहे. चला, तर आपण एक काम करू बाळांनो, आपण लिहूयात. समजा ए ची व्हॅल्यू आहे 2 साइन फाय. आता हा थिटा वेगळा, फाय वेगळा, सॉरी 2 नाही, काय 2√2 साइन फाय. आणि बी ची व्हॅल्यू काय बाळा सांगा, 2√2 कॉस फाय. येतं लक्षात. चला सांगा बरं बाळांनो, तर काय होईल आपल्याला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बाळा काय करता येईल सांगा, याचा स्क्वेअर करा. चला 2 चा स्क्वेअर 4 का, आणि √2 चा स्क्वेअर 2 का, 4 2 8 का. ए बाळा काहीतरी महत्वाचं चालू बरं का इकडे. हा, तर 8 साइन स्क्वेअर थिटा प्लस 8 कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे बाळा 8 कॉमन काढला आणि पुढे 1 आला बाळा. इथपर्यंत आलं का सगळ्यांना लक्षात? सगळ्यांना कळते की नाही? व्हेरी गुड बाळांनो. आता आपल्याला करायचंय ax प्लस by बरं का. ax प्लस, आता हे बघा ह्याच्यात काय विषय होऊन जाईल, जर तुम्ही ax केला बरं का बाळांनो, जर तुम्ही ax केला तर कॉसचा फॉर्म्युला जनरेट होईल ना. येतं लक्षात. तर मी असं करतो बाळा आयडिया, एक सहज बरं का, इथे कॉस साइन घेतो बाळा आणि इथे कॉस घेतो. काही फरक पडेल का सांगा? काहीच नाही ना, काही फरक नाही पडला ना. का बरं, ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर असं इथे 1च होऊन जाणार आहे ना. लक्षात. पण आता मजा काय होईल बाळा सांगा, जेव्हा मी घेईल ax प्लस by, तर a किती बाळा सांगा, 2√2 कॉस फाय. आणि x किती सांगा बाळांनो, परत एकदा 2 साइन थिटा, बरोबर की नाही? समजते का बाळांनो? आणि प्लस by, आता b किती सांगा तुमचा, b आहे 2√2 साइन फाय आणि इंटू 2 काय बाळा सांगा, कॉस थिटा. सगळ्यांना समजते का? तर बोला बाळांनो काय होऊन जाईल सांगा, 2 इंटू 2 2 4, 4√2 ना, काय, अच्छा 2 मिनिटं झालं. 2 इंटू 4√2, हा नाही थांब ना, आता ही मेथड पहिले होऊ दे, मग बघू आपण. चला 2 2 4√2 का, येस बाळा सांगा, साइन थिटा कॉस फाय प्लस कॉस थिटा साइन फाय. सगळ्यांना समजते बाळांनो? येते लक्षात? बाळा फॉर्म्युला कोणाचा दिसतोय सांगा पटापट, तो फॉर्म्युला कोणाचा दिसतोय सांगा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तुम्हाला असं वाटतं की हा 4√2 टाइम्स हा होतोय बघा साइन ऑफ थिटा प्लस फाय. इथपर्यंत आलं? सगळ्यांना कळते बाळांनो? आता काय झालं, नाही ना, साइन ए साइन बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस साइन बी, साइन ऑफ ए प्लस बी ना. आलं का लक्षात? कॉसचा नाही तो, साइनचा आहे बाळा. तुम्हाला असं वाटतं की साइन ऑफ थिटा प्लस फाय जो आहे त्याचं लिमिट असेल बाळांनो -1 to 1, कारण की साइन आहे ना तो. साइनचं काय असते बाळा, जास्तीत जास्त 1 पर्यंत जातो, कमीत कमी मायनस पर्यंत येतो. आता तुम्हाला 4√2 पाहिजे ना, तर इथे काय करणार बाळा मी सांगा, 4√2 ऍडजस्ट करणार बाळा. चला इथे मी घेतला 4√2 साइन थिटा प्लस फाय इकडे पण येईल ना मल्टिप्लाय, तर 4√2 इकडे पण बाळा -4√2. सगळ्यांना कळते बाळांनो? विषय संपला बाळा. मिनिमम व्हॅल्यू किती आली सांगा, -4√2 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 4√2. सर पण तिथे ह्याची मिनिमम व्हॅल्यू आली बाळा, हे म्हणजेच तर हे ना ax प्लस by. कळतंय का? हे म्हणजेच ax प्लस by ना. तुला ax प्लस by चीच काय शोधायला लावली सांगा त्यांनी,
मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. सेकंड समजते बाळांनो? थोडं थोडं लक्षात येते का? हे बघा, हे गणित असे आहेत की हे इंट्युटिव्हली नाही होणार आहेत बाळा, कळलं का? सगळ्यांना कळतंय? जेई मध्ये सर्वात अवघड मॅथ्स असंच नाहीये. आलं का लक्षात बाळांनो? त्याचं एक रिझन आहे आणि ते रिझन म्हणजे की खूप घाण आहे बाळा ते. आलं का लक्षात? तर ते तुम्ही खूप टाइमपास कराल बाळा त्याच्यामध्ये, पण ते काय होईल की येईल किंवा नाही येणार आहे ते लक्षात, असा हिशोब असतो बाळा त्याच्या. ठीक आहे, एक 2 मिनिट थांबा फक्त.
हॅलो हॅलो बाळांनो, चला पुढे जाऊयात. ओके बाळा, चला आता हे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. दिसायला घाणेरडा आहे आणि आहे पण घाणेरडाच बाळांनो, येतं लक्षात. त्याला काय ऑप्शन आहे आपल्याकडे, तुम्ही बघून घ्या बाळांनो पहिले झूम करून. हा पण साईनच लिहिलं बरं का. साइन पाय बाय 14 इंटू साइन 3 पाय बाय 14 इंटू साइन 5 पाय बाय 14 7 पाय 14 9 पाय बाय 14 11 पाय बाय 14 13 पाय बाय 14. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला काय करायला सांगा, ते सॉल्व्ह करायचंय. आणि ह्याची व्हॅल्यू जर के स्क्वेअर आहे तर मॉड के विचारलेला आहे. याची व्हॅल्यू काढा, त्याची व्हॅल्यू जर के स्क्वेअर असेल तर मॉड के काढा. इथं लक्ष बाळांनो, तुक्के मारायचे नाही बाळा, नाही तुक्के मारणं अलाउड नाही बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या पेजवर सोडू बाळा. हे बघ 1 3 5 7 9 11 13 ना. येस, चला साइन ऑफ पाय बाय 14 प्लस, सॉरी इंटू आहे ना, मल्टिप्लाय इंटू साइन ऑफ 3 पाय बाय 14 साइन ऑफ 5 पाय बाय 14 साइन ऑफ 7 पाय बाय 14 साइन ऑफ 9 पाय बाय 14. बरोबर ना, दोन दोनच्या अंतरानेच आहे ना. साइन ऑफ 11 पाय बाय 14 आणि बस इथपर्यंत आहे ना. जरा चेक करून घ्या बरं, असंच आहे का. अरे तीन कितीच अंतर आहे, पाय 3 पाय 5 पाय 7 पाय 9 पाय 11 पाय 13 पाय. ठीक आहे, हा 11 पायच्या नंतर बाळा साइन ऑफ 13 पाय बाय 14 आणि याची व्हॅल्यू बाळा के स्क्वेअर आहे बरं का. याची व्हॅल्यू काय सांगा, के स्क्वेअर बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण सोडवूयात बाळांनो कसं काय करायचं, जरा लक्ष द्या बरं का. आता सर्वात पहिले तर मला आपण तुम्हाला आठवतं का, ह्याला आपण ट्राय करून बघू की आपल्या ओळखीच्या मधलं वगैरे आहे का काही. आपले ते दूरचे नातेवाईक पण पार झाले बाळा, कोणते वाले. 18 36 54 आणि 72 बाळा, येतं लक्षात, ते पण पार झालेले. तर त्याच्यातले तर नात्यातलं वित्यातलं येतं का बघू आपण मला. आपला नातेवाईक वगैरे आहे का. 14 म्हणजे 14 4 रूल ना म्हणा. 14 2 20 14 3 14 2 28 12 14. अरे यार बाळा, काहीतरी खूप घाणेरडं आहे, काहीतरी 8 वगैरेच्या आसपास हा ना. तर काहीतरी ते विचित्रच आहे बाळा. ठीक आहे सर, बघूयात आपण काय करतात. म्हणजे असं हे बघा, जर 18 असतं तर मजा आली असती, लक्षात. काहीतरी काही ना काहीतरी केलं असतं. पण बाळा इथे काय करू शकता, जरा डोकं लावा. काय म्हणते बाळा, बोल. तुम्हाला असेल ना बाळा की हा आणि हा काहीतरी आहे यांच्यामध्ये, यांच्यामध्ये काहीतरी आहे बाळा. वन तुक्का लावला तर नाही होणार ना, वन आन्सर नाही ना त्याच्यात. तुम्हाला असं वाटतं की याच्यात काही ना काहीतरी रिलेशन आहे. बघ ना, 1 आहे, हा 13 आहे, खाली 14 आहे. बाळा ऐका ना, मी असं विचारतोय तुम्हाला की साइन ऑफ पाय बाय 4 जो आहे, मला ह्याला असं लिहिता येईल का की हा समजा 14 1 जार 14 मायनस, म्हणजे असं करता येईल का की पाय मायनस पाय बाय 14 हे खरं आहे का. 14 1 जार 14 14 मायनस 1 13 पाय बाय 14 आणि साइन पाय बाय 14 जर तुम्ही चेक केलं बघा तर ASTC हा असतो पाय. पाय मधनं मायनस केला तर साइन आला, साइनच्या अँगल मध्ये म्हणजे प्लसच झाला बाळांनो, अलग लक्षात. आणि चेंज नाही होणार बाळांनो, अलग लक्षात, कारण की कुंभकरांची वन गेली, चेंज नाही होणार. आणि पाय बाय 14 चिटकून जाईल म्हणजे हे आणि सेम आहे ना बाळांनो. कळतंय का मी काय बोलतोय, थोडस अलग लक्षात. तर साइन पाय मायनस पाय बाय 14 जो आहे तोच तर साइन पाय बाय 14 होतो बाळांनो, अलग लक्षात. तुम्हाला कळलं का, मी ह्याला असं लिहिलं, चालेल ना, तोडता येईल ना आपल्याला असं. हे काय चुकीचं आहे का सांगा बरं मला, हे काय चुकीचं आहे का. 14 1 जर 14 14 मायनस 1 13 पाय बाय 14 बरोबर आहे. आणि ह्याला व्हीके रूल वापरला, व्हीके रूल लावला तर हे आलं. अच्छा, म्हणजे हा आणि हा सेम आहे बाळा. ठीक आहे, तसं म्हणून तुम्हाला असं ना की हा आणि हा सेम होईल, तर हा पण काय होईल सांगा, साइन 3 पाय बाय 14 आणि इकडचा बाळांनो साइन हा पण होऊन जाईल 3 पाय बाय 14. सगळ्यांना कळते मला, याचं ट्रान्सफॉर्मेशन याच्यात होईल, याच्यात होईल, अलग लक्षात. सांगा बरं, इकडे हा सेम टू सेम ठेवतो मी, साइन ऑफ 5 पाय बाय 14 हा होऊन जाईल बाळा किती सांगा, साइन ऑफ 5 पाय बाय 14 सेम टू सेम होऊन जाईल की नाही बाळा. कट नाही होते तृष्णा, ते उलटे मल्टिप्लाय होतात.
अलग लक्षात एकमेकांमध्ये काय होतं बाळा ते मल्टिप्लाय. अरे यार हा 7 7 7 टू 14 ना साइन पाय बाय 2 साइन 90 किती 1 का त्या सगळ्यांचं मल्टिप्लाय 1 सोबत आहे बाळा कळलं. अरे साइन 90 त्याचा तो 1 झाला येतं लक्षात. आता हा आणि हा दोघांचा स्क्वेअर होईल की नाही सांगा बाळांनो. साइन स्क्वेअर पाय बाय 14 इंटू साइन स्क्वेअर पाय 3 पाय बाय 14 इंटू साइन स्क्वेअर 5 पाय बाय 14 इथपर्यंत आले. तुम्हाला असं नाही वाटत की बाळांनो याला मी लिहिलं साइन पाय बाय 14 साइन 3 पाय बाय 14 साइन 5 पाय बाय 14 इथपर्यंत आले बाळांनो. आणि याला मी लिहिलं सगळ्यांचा होल स्क्वेअर इथपर्यंत आले का. आता जरा एक आयडिया बघा मी काय करतो बरं का बाळा. मी ह्याला जर असं लिहिलं कॉस ऑफ साइन थिटा इक्वल्स टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा तर तुम्ही मला काहीच नाही बोलू शकणार बाळांनो कारण की खरं आहे. साइन थिटा इज कॉस ऑफ 90 मायनस थिटा. हा पण साइन थिटा इज कॉस ऑफ तर मी इथे लिहिलं कॉस ऑफ 90 मायनस 3 पाय बाय 14. हा पण मी लिहिला कॉस ऑफ 90 मायनस 5 पाय बाय 14. सगळ्यांना कळते का बांधो. आणि हे सगळ्यांचा होल स्क्वेअर कळते. तुम्हाला असं नाही वाटत की बाळांनो कॉस ऑफ इंटू 7 इंटू 7 बरोबर बाळा. अरे बरोबर की नाही बाळा. तर 7 मायनस 1 म्हणजे 6 पाय बाय 14 झाला. हा झाला बाळांनो कॉस ऑफ इंटू 7 इंटू 7 7 मायनस 3 म्हणजे 4 तर 4 पाय बाय 14 झाला. आणि बाळांनो हा झाला तुमचा इंटू 7 इंटू 7 तर 7 मायनस 5 म्हणजे 2 पाय बाय 14. सगळ्यांना कळते का बाळांनो चा स्क्वेअर. चला 2 च्या टेबल मध्ये येत आहे 2 3 जा 6 2 7 जा 14 2 2 जा 4 2 7 जा 14 2 1 जा 2 2 7 जा 14. सर तुम्ही काय करताय बाळा आता जे आहे ते आहे कळते की नाही बाळांनो. तर मी काय करू बाळा ते गणित तसं येतं त्याला काय करू शकतो आपण. चला आता आपण थोडस पुढे जाऊयात. तुम्हाला असं नाही वाटत की इथून पुढे मी आता काय करणार आहे. काय माहिती काय करणार आहे बघूयात. कॉस पाय बाय 7 कॉस ऑफ 2 पाय बाय 7 कॉस ऑफ 3 पाय बाय 7 चा स्क्वेअर इथपर्यंत सगळ्यांना पोहोचले का. फक्त मी हा पहिले लिहिला हा दुसरा लिहिला तिसरा लिहिला काय प्रॉब्लेम बाळांनो. काय प्रॉब्लेम इथपर्यंत. आता एक सेटिंग बघा. एक सेटिंग बघा बाळांनो. 2 साइन पाय बाय 2 ऍडजस्टमेंट केली मी वरती पण मल्टिप्लाय केला आणि खाली पण मल्टिप्लाय केला. सगळ्यांना समजते पाय बाय 7 ऍडजस्टमेंट केली बरं का बाळांनो. हा 7 आहे हा 2 सारखा दिसतोय 7. सगळ्यांना कळलं बाळांनो काय झालं. काय ऍडजस्टमेंट केली रेड कलर मध्ये cos 2 पाय बाय 7 cos ऑफ 3 पाय बाय 7 चा स्क्वेअर. तुम्हाला असं नाही बघा की हा 2 साइन अरे एक राहिला का तो राहिला ना मेन आपला. अरे हा राहिला ना हा थोडी गायब केला आपण तो तर तिथेच आहे ना. तुम्हाला असं नाही बघा की हा 2 साइन थीटा cos थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा. सगळ्यांना कळलं बाळांनो. तुम्हाला कळलं या दोघांचं बनलं हे सगळ्यांना कळतंय का. पुढे हा वाला ऍज इट इज बाळांनो सांगा cos 2 पाय बाय 7 इंटू cos 3 पाय बाय 7 अपॉन हा वाला ऍडजस्टमेंट केलेली बाळा फिगर इथेच ठेवायची. कळते बाळांनो. ही मी खूप सोपी मेथड आणली बरं का तुमच्या आगे. काय म्हणते बाळा याचं काय बस साइन 2 थीटा 2 साइन थीटा cos थीटा साइन 2 थीटा. कळलं का डबल अँगलचा फॉर्म्युला. येस बाळांनो. तुम्हाला असं वाटतं की इथे पण बाळा होऊ शकतोय सेम टू सेम. फक्त इथे 2 ची गरज असेल तर घेऊन टाक. खाली पण 2 देऊन टाक बाळा म्हणजे पाप लागणार नाही. चला सांगा 2 साइन थीटा cos थीटा झाला बाळांनो साइन 2 थीटा. सगळ्यांना कळलं आता कसं काय आला 4 याच्या डबल होईल ना तो. श्रुती समजते का. cos 3 पाय बाय 7 बाळांनो. आता थोडस गणित फसलंय बाळांनो का बरं तुम्हीच सांगा. का फसलंय बाळा गणित सांगा. आता हा आणि सेम नाही ना. नाही तर मी इथे लगेच ऍडजस्टमेंट करून काय ना काहीतरी गेम केला असता त्याच्यासोबत. अरे सगळ्यांचे स्क्वेअर आहे नाही का. येस बाळा स्क्वेअरिंग आहे बरं का सगळ्यांचे वरतून.
वरपासून. येस बाळा, चला एक मिनिट. 7 4 3 3 + 4 7. काहीतरी परत आपण काहीतरी घोळ करू शकतो यांच्यामध्ये. हा बाळा एक काम करा ना, ह्याला असंच राहू द्या, साइन ऑफ 4π/7. मी एक काम करतो, हा जो कॉस ऑफ 3π/7 आहे ना, याला असं लिहू का की कॉस ऑफ, याला तोडतो बरं का बाळा मी, बघा कसं तोडतो. 7 1 जार 7 - 4 बाळा. सगळ्यांना कळतंय का काय केलं? जरा चेक करा बरं, हे करेक्ट आहे का? करेक्ट आहे ना? 7 1 जार 7, 7π - 4π म्हणजे 3π/7. तुम्हाला तोडायचं माहिती कसं तोडतात बाळा? हे माहिती कसं तोडायचं असतं, हे शिकवलं मागच्या वर्षी. चला हे असं आहे ना, तर 7चा टेबल म्हणायचा. 7 1 जार 7 आणि मायनस किती बाळा? -4 ना. 7 - 4 3 ना. याला पाय द्यायचा, इथे पाय द्यायचा बाळा, झालं. तर 1π - 4π/7 कळलं का? असं तोडतात बरं का आपल्याला, समजतं बाळांनो. पण आता जरा चेक करून मला सांगा की cos π - 4π/7 कुठे येतो? व्हीके रूल निभावणार. चला आता पाय कोणता आहे भाऊ? पाय तर हा आहे आपला 180 डिग्री. पाय मधनं 4π/7 एखादा अँगल गेला बाळा, आता काय झालं सांगा बरं, हा कोण आहे? पण हा तर कुंभकर्ण, कुंभकर्णाचे पाय ना बाळा ते. पण विषय असा झाला की साईनच्या एरियामध्ये कॉस आला बाळांनो. सगळ्यांना कळतंय का काय होतंय ते? हे मी ऍज इट इज लिहितोय बरं का. हा चला, साईनच्या एरियामध्ये कोण आला बाळा सांगा? कॉस आला. साईनच्या एरियामध्ये जर कॉस येतोय बाळा, तर तो मार खातो. मार खातून काय होऊन जातो बाळा सांगा? तो मायनस होऊन जातो. तर काय होऊन जातं सांगा बरं इकडे? म्हणजे हा होऊन जाणार साइन 4π/7 इंटू कॉसचा कॉसच राहील, कारण की मदत कोणाची घेतली? कुंभकर्णाची. तर कॉसचा कॉसच राहील बाळांनो. पण मार मात्र नक्की खाणार, तर इथे मायनस होऊन जाणार. सगळ्यांना समजते का बाळांनो? अरे हा काय मायनस? हा आणि 4π/7 चिटकून जाणार बाळांनो. व्हेरी गुड. अपॉन काय मला सांगा? 4 sin π/7. बाळा सगळ्यांचा स्क्वेअर बरं का, कारण की आपण जे पण ऍडजस्टमेंट करतोय ना, ते सगळ्यांसोबत करतो ना आपण. मध्ये करतो ना ऍडजस्टमेंट आपण, सगळ्यांचा स्क्वेअर. काय नाही, मग तर तसा आपण sin 2 थीटाचा 2च बाहेर घेतला असता ना डायरेक्ट. हा कळलं बाळा, असं तो 4 ने बाहेर घेता येणार. प्रश्न खूप चांगले चांगले विचारतो बाळा. व्हेरी गुड. असे विचारत चला बरं का, म्हणजे आपले डाऊट क्लिअर होऊन जातात त्याच्याने. आलं का लक्षात? अरे आता तू कर ना ऍडजस्ट. तुम्ही केलं कशाला एवढं रामायण सगळं? इथे तू ऍडजस्ट करा. चला बाळांनो, तर मी एक स्टेप, अजून एक स्टेप लिहितो बाळांनो. चला तर काय होऊन जाईल सांगा? लिहिली एक स्टेप. व्हेरी गुड बाळा. इथे टू ऍडजस्ट केला का? चला इथे बाळांनो 8 झाला का 4चा? चला बाळांनो आता पुढे जाऊयात. सांगा मायनस काही विषय नाही बाळा. 2 sin थीटा cos थीटा. sin 2 थीटा. सगळ्यांना कळते बाळांनो? सगळ्यांना समजते का? अपॉन खाली काय मला सांगा? 8 sin π/7 चा स्क्वेअर बाळांनो. सगळ्यांना कळते इथपर्यंत? इथपर्यंत सुखरूप पोहोचले का बाळांनो तुम्ही? पोहोचले इथपर्यंत? चला मग आता तुम्हाला थोडस वरती घेऊन जातो बाळा. चला आता इथून वरती जाऊ आपण बाळा. चला सांगा बरं काय होईल? परत एकदा तुम्हाला असं नाही वाटत की 8 1 आणि 7 काहीतरी परत गोळ शक्य आहे बाळांनो? आलं का लक्षात? तर मी काम करतो आता बाळा, मी काम करतो, मायनसचा साइन ऍज इट इज लिहितो. या साइनला मी असं लिहितो बाळा, बरोबर का? आता कसं करणार, याला तोडणार कसं? 7 1 जार 7 + 1. 7 1 जार 7 + 1 म्हणजे 8 होतात. तर हा झाला बाळा माझा पाय, हा पण झाला पाय. त्याला मी असं तोडता येईल मला की पाय प्लस π/7. सगळ्यांना कळतंय का बाळा? करेक्ट आलं की नाही चेक करून घ्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. अपॉन खाली काय मला सांगा? 8 sin π/7 चा स्क्वेअर. इंटरनेटवरती कुठेही शोधून घ्या बाळा, याच्यावर सोपी मेथडने सापडणार. सगळ्या गायडा मेथड सापडतील बरं का बाळांनो. काल तुमच्यासाठी शोधली बाळा मी मेथड, खास खास शोधली बाळा ही मेथड बरं का. आलं लक्षात? त्यांनी काहीतरी एकदम गायडा फॉर्म्युला वगैरे वापरलाय, काहीतरी एडी चाळी केली बाळा. आलं लक्षात? चला सांगा बाळा, एक सांग ना मला. हा जो आहे हा पाय प्लस थीटा म्हणजे इकडे आला ना, तर ASTC टॅनच्या एरियामध्ये साइन आला बाळा. मायनस मायनस प्लस होऊन गेला, कळला का? कोणाची मध्ये घेतली? साइनचा साइनच राहिला बाळांनो. आणि हा झाला π/7. खाली झाला 8 sin π/7 ला मी काय करणार? कापून टाकणार बाळा. 1/8 चा स्क्वेअर 1/64. हा तर के स्क्वेअर आहे, तर के ची व्हॅल्यू झाली बाळा 1/8. तुम्हाला मॉड पाहिजे ना, मॉड के. तर मॉड के म्हणजे प्लस मायनस 1/8 चा मॉड 1/8. सगळ्यांना कळते बाळांनो? समजलं का?
तर हे होतं बाळांनो तुमचं सुंदर असं गणित. हो ना, खूप मोठं होतं ना बाळा. पण आता काय करू शकतो बाळा, त्यांनी दिलंय आपण सोडवलं बाळा, कळलं सगळ्यांना, कळलं की नाही. कोणाला असं नको वाटायला सर आपण ते अवघड गणित सोडवतच नाही, आपण फक्त सोपे सोपे गणित सोडतो. नाही बाळा, आपण सगळे गणित सोडवतो बाळा. इथे लक्षात, अरे त्याच्यातलं बाकी राहिलं बरं का, तो वाला सिंपल आहे बाळा. बघ कुठे गेले बघ मला बाळे, लिव्हर लिव्ह कोणतरी लिव्हर तिथे. अच्छा तुम्ही मला डिक्टेट करा सांगा बरं का, हे वालं गणित पुढच्या पेजवरती घेतो आपण. ठीक आहे मला हे वालं. चला सांगा बरं काय गणित आहे. cos a equals to 3/4 हा 32 sin हा 5a/2 का. व्हेरी गुड बाळांनो. चला हे गणित आहे, हे गणित सोडवायचं आहे. येतं लक्षात बाळांनो. तुम्हाला असं नाही का वाटत की हे साइन थीटा साइन साइन असं काहीतरी आहे असं वाटत. साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस मायनस साइन साइन आहे का बाळांनो. साइन साइन आहे का बाळांनो. एक काम करायचं का आपण, याला असं करायचं का आपण की 32 चा बा साइन साइन आठवलं की तिथे 2 पण 2 ची बंदूक आठवली का. तर मी 16 बाहेर काढला समजा आणि लिहिलं 2 साइन a/2 साइन 5a/2. त्यात पण मी काय केलं मला सांगा एक गंमत, मी याला उलट लिहिलं बाळा, कारण की c+d/2 मोठा घेऊ आपण, c-d/2 छोटा घेऊ आपण. चालेल. तर जरा चेक करा बाळा, मी काय केलं इथे 5 घेतला आणि इथे फक्त आपण काय घेतलं बाळा a/2 घेतला, म्हणजे फक्त ह्या दोघांना असं केलं शेजारी शेजारी. ठीक आहे बाळांनो. मी याला कम्पेअर करतोय डायरेक्ट बघा, 2 sin c+d/2 आणि sin c-d/2 ज्याच्यामध्ये असतो बाळा एक सुंदर असा मायनसचा फॉर्म्युला. सगळ्यांना कळतंय बाळांनो. इकडे काय सांगा बाळांनो, तुमचा साइन प्लस साइन साइन मायनस साइन कॉस प्लस कॉस कॉस मायनस कॉस आठवला बाळांनो फॉर्म्युला. येते लक्षात. आता इथे मायनस नाही ना बाळा, नाहीये ना, तर मी ही मायनस तिकडे फेकून देतो. म्हणजे काय होऊन जाईल सांगा, ती कॉस डी मायनस कॉस सी होऊन जाईल. चालेल का. आणि मग मी ह्याला आणि याला कम्पेअर करतो. चला बाळा इकडे काय 5a/2 आणि c+d/2 ला कम्पेअर करू. 5a/2 इक्वल्स टू c+d/2 म्हणजे 2 2 कॅन्सल बाळा, 5a ची व्हॅल्यू c+d. आणि इकडे सांगा बरं बाळांनो काय करतो आपण सांगा, a/2 चं कंपॅरिझन c-d/2 शी करतोय. a/2 चं कंपॅरिझन c-d/2 शी केलं तर 2 2 कॅन्सल बाळा. तर या दोघांचं ऍडिशन केलं तर काय होऊन जाईल सांगा बरं बाळांनो, dd कॅन्सल होऊन जाईल की नाही. तर 2c ची व्हॅल्यू 6 येईल बाळा, c ची व्हॅल्यू 3 येईल. सगळ्यांना कळते का. 3a हा. आणि जर c 3a आला बाळा तर c+d जर 5a असेल तर d ची व्हॅल्यू बाळांनो 2 येईल. सगळ्यांना समजते की नाही. आलं लक्षात. चला रिसबस्टिट्यूट करू बाळा. आता ह्या सगळ्या आयटमच्या ऐवजी मी काय लिहितो बाळा सांगा, कॉस डी दिसला बाळा 2a मायनस कॉस सी, सी झाला बाळा तुमचा 3a. सगळ्यांना कळते का. कॉस 2a मायनस कॉस 3 इथपर्यंत आले बाळांनो. इथपर्यंत पोहोचले का सगळेजण, इथपर्यंत पोहोचले का. आता ह्याला तुम्हाला कॉस ए दिलेला आहे आणि इथे तर डबल आणि ट्रिपल अँगल दिसतो बाळा. चला त्यांचा ब्रेकअप करूया. सांगा बाळांनो कसं करवणार ब्रेकअप सांगा. कॉस 2 थीटा, आता कॉसचाच फॉर्म्युला वापरा ना, वरती कॉस आहे तर कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. आता 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1 आणि हा बाळा झाला तुमचा कॉस 3 थीटा. आठवतोय का. पहिले साइन 3 थीटा सांगा. साइन 3 थीटा 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा आणि कॉस 3 थीटा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. सगळ्यांना कळते बाळांनो. सगळ्यांना समजते की नाही. हा ठीक आहे बा. चला आता पुढे जाऊया बरं का. आता हा झाला तुमचा 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1 मायनस सांगा हा झाला तुमचा 4 टाइम्स काय मायनस काढून टाक ना तो. हा मायनस 4 कॉस क्यूब ए प्लस 3 कॉस ए. सगळ्यांना कळते बाळांनो. चला आता पुढे आता टाकून द्या व्हॅल्यू बाळा. झालं आलं ना आपलं. काय सांगा कॉस ए ची व्हॅल्यू किती बाळा 3/4 आहे ना. तर इकडे काय टाकणार बाळा सांगा तुम्ही 3/4 चा स्क्वेअर मायनस 1 मायनस 4 टाइम्स 3/4 चा क्यूब प्लस 3 टाइम्स 3/4. सगळ्यांना कळते बाळांनो. चला आता याला सॉल्व्ह करूयात आपण. बोला बाळांनो कसं सॉल्व्ह होणार, कसं सॉल्व्ह होणार बोला बाळांनो. चला 2
इकडे काय सांगा, 3 चा स्क्वेअर 9 का? ए बाळा 3 चा स्क्वेअर 9 का? 4 चा स्क्वेअर 16 लिहिला का चालेल का बाळांनो? 2 1 जा 2 8 जा 16. सेकंड समजते बाळांनो? -1 मायनस बाळांनो 4 4 कट करू नका. पहिले त्याचा क्यूब आहे, येते का लक्षात? तर 4 इंटू 3 चा क्यूब 27 बाळा. मी इथे लिहितो 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे मला एक एक 4 काय करता येईल सांगा, कॅन्सल करता येईल. येते लक्षात? प्लस 3 3 जार 9/4 इथपर्यंत आले. चला बाळा आता पुढे जाऊया. चला मला सांगा काय काय आलेलं इकडे, बोला. येस बाळा, 9/8 मायनस 1 मायनस 27/16 प्लस 9/4. तुम्हाला असं ना बाळा की सगळीकडे खाली एलसीएम तर 16 येतोय. तर आपण एक काम करू, 8 2 जार 16 इंटू 2 इंटू 16 अपॉन 16 इंटू 4 इंटू 4. अरे खाली 16 बनवतोय बाळा मी, सिंपल आहे की नाही? तर सोपं आहे ना. चला 9 2 जार 18 मायनस 16 मायनस 27 प्लस 9 4 36 अपॉन 16 बाळानो. याचं वरचं कॅल्क्युलेशन करून सांगा. 36 मधनं 16 गेले तर बाळा 20 उरले का? नाही 20 नाही 10 उरले का? नाही 20 उरले का? 20 उरले बाळा. 20 मायनस 27 म्हणजे -7 का? 18 मायनस 7 म्हणजे बाळा 11/16 आहे का ऑप्शन मध्ये? चेक करावं लागेल बाळा. काय म्हणतो? कुठे गेला? फक्त 11 आहे. अरे तो 16 राहिला ना तिकडचा वरचा, तो नाही का तिथे होता बघ. हवा 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 दिसला का? आलं लक्षात? तर हा जो आहे हा 16 असाच्या असा, याच्याऐवजी आपण हे लिहिलंय ना, तर इथे येईल ना मला तो 16. कळलं की नाही? अरे हा असा चालत चालत याच्याकडे पण येईल ना 16. कळलं की नाही? ह्याच्याकडे पण येईल, याच्याकडे पण, इकडे सगळीकडे बाळा. तर काय होऊन जाईल सांगा तुमचा आन्सर? मग फक्त काय करावं लागेल सांगा तुम्हाला, डिवाइड बाय 16 करावं लागेल. सगळ्यांना समजते पर्यंत आन्सर काय आलं तुमचं? 11. सगळ्यांना कळते का? 16 16 16 16 चालत 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 इथपर्यंत आलं डायरेक्ट. कळलं? समजते बांधो? सोपं आहे की नाही? किती जणांना असं वाटतं की सर खूपच अवघड आहे? व्हेरी गुड बाळा, कोणाचे हात वरती नाहीयेत, याचा अर्थ तुम्हाला सोपं वाटायला लागलेला आहे. चला बांधो, हे गणित घेऊ याच खुशीत आपण. जाऊ दे, काय बोलणार बाळा आता? काय बोलणार आता बाळांनो? तुम्हीच सांगा काय बोलायचं. 0 लेस दॅन अल्फा बीटा लेस दॅन π/4 म्हणजे मला 100% पहिल्या क्वाड्रंट मधले π/4 चा अर्थ असतो 45. 0 आणि 45 च्या मधले म्हणजे पहिलाच अॅक्यूट अँगल आहे ना तो, दोघं पण. येतं लक्षात? तर चला बाळांनो एक काम करू आपण. हा कोणाचं? आता मी काय करू? हा मग इथे काही स्टुडंट्स आहे ना, तिसऱ्या येईल का बघा विचारायला पण. बरं ठीक आहे, बघतो. साडेबारा जायचे. हॅलो बाळांनो, इकडे लक्ष दे रे. कॉस ऑफ अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे बाळा 4/5. साइन ऑफ अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आहे 5. मला लक्षात सगळ्यांचं 5/13. तुम्हाला tan 2 अल्फा शोधायचा बरं का बाळांनो. tan 2 अल्फा बाळा तुम्हाला शोधायचा आहे. tan 2 अल्फा. बीटा पाहिजे का? कोणाला पाहिजे बीटा? बीटा घेशील का? बीटा बीटा पाहिजे का? बीटा बीटा नकोय बाळांनो. म्हणजे बीटा काय झाला पाहिजे? कट कट झाला पाहिजे बीटा. तर मी काम करतो ना, हा जो tan 2 अल्फा आहे याला मला असं लिहिता येईल का की tan ऑफ अल्फा प्लस बीटा, सर बीटा थांब ना, प्लस अल्फा मायनस बीटा, चालेल का? किती जणांना वाईट वाटलं? सर बीटा तर आला, बीटा आला नाही, बीटा गेला. समजतं बाळांनो? तो बीटा तिथे नाहीच आहे असं इमॅजिन करा. कळते बाळांनो? तुला कळते का आयुष? हा बाळा चला सांगा आता काय करणार. अरे हा तर tan ऑफ a प्लस बी झाला. तर सांगा बाळांनो, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. सगळ्यांना समजते का बाळांनो? येते का नाही लक्षात?
चला मला सांगा आता काय करणार. आता टॅन ए प्लस बी अल्फा प्लस बीटा शोधायचं तुला. तुझ्याकडे तर कॉस आहे. कॉसच्या मदतीने टॅन शोधता येईल का? येस बाळा, ट्रायंगलचा वापर करून. हा समजा आहे तुझा अल्फा प्लस बीटा, जो काय अँगल असेल तो. सांगा कॉस मध्ये काय असतो? ऍडजसंट अपॉन हायपो, म्हणजे हा 3 येईल की नाही? आलं का लक्षात? तर सांगा बरं याचा टॅन काय होईल? सांगा टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा काय होईल? सांगा. टोआ ऑपोजिट अपॉन ऍडजसंट, ऑपोजिट अपॉन ऍडजसंट 3/4 का? याचं सांगा बरं. याचं पण सेम टू सेम बाळा एका ट्रायंगल मध्ये घ्या. अल्फा मायनस बीटा, OH ऑपोजिट अपॉन हायपो. बाळा 5 म्हणजे 25, 169 म्हणजे हा झाला तुमचा 12 का? 144. 12 13 5 ना बाळा. येस, पायथागोरन ट्रिपलेट्स. तर सांगा याचा टॅन सांगा मला आता. टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा सांगा. टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा. टोआ ऑपोजिट अपॉन ऍडजसंट, ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. माहिती ना सोकाटोआ? सोकाटोआ माहिती की नाही? हा सोकाटोआ. झालं बाळांनो, आता फक्त व्हॅल्यू टाका. चला झालं आपला आन्सर आले बाळांनो. सांगा बरं काय होईल सांगा. अल्फा 3/4 प्लस 5/12 अपॉन 1 मायनस 3/4 5/12. येतं लक्षात? चला बाळांनो आता काय करायचं सांगा बरं. याला इंटू 3 करू का? याला इंटू 3 करू का? 3 जण 9, 9 प्लस 5 म्हणजे 14 का बाळांनो? 14/12 अपॉन खाली सांगा बाळांनो. आता हा मल्टिप्लाय करावा लागेल ना आपल्याला. काय ऑप्शन तर मला दिसत नाही. 12 4 48, 48 मायनस 1 48 मायनस 5 3 15 अपॉन 48. 12 12 12 12 12 12 4 48. नाही समजा ते बाळांनो. तर हे काय झालं सांगा तुमचं पुढे. 14 अपॉन बाळा हे काय 48 मायनस 15 किती उरले? वरचे 3 33 का? तर 33/4. तो बाय 4 वरती गेला तर इंटू 4 झाला बाळा. तर तो झाला 42/33 बाळा. म्हणजे 3 हा अच्छा सॉरी 56/33. असा ऑप्शन आहे का? काही कापाकापी होती त्याच्यात? 3च्या टेबल मध्ये ते येत नाही वाटतं. तो आहे ना बाळा. 36 बाय किती? 33/56 आहे का? सगळ्यांना समजते का बाळांनो? किती जणांना समजलं सांगा. समजलं का? व्हेरी गुड बाळांनो. ओके चला तर मग ह्याच खुशीत आता आपण पुढचं गणित घेऊ बाळा. क्वेश्चन नंबर 38 घेऊयात. अरे यार काय यार. 1 प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स टॅन एक्स इक्वल्स टू 1 प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स. ठीक आहे. तर साइन 4x ची व्हॅल्यू किती वेळा असं विचारलेलं आहे. काय व्हॅल्यू सांगा बाळांनो? साइन 4x ची व्हॅल्यू विचारलेली इन टर्म्स ऑफ एक्स पर का बाळांनो. अच्छा आता हा तर टॅन आहे बाळांनो. तर टॅनच्या मदतीने साईनचं काहीतरी आपल्याला गंमत जमत करावं लागेल. ते पण 4x विचारलाय. साइन 4x कसा आणणार बाळा? बघूयात बरं का आपण. काहीतरी डोकं लावून बघू. आलं तर आलं, नाही तर जाऊ देऊ. चला बघूयात बाळांनो. इकडे लक्ष द्या. मला सांग इकडे काय झालं सांगा बरं. हा झाला तुमचा टॅन ऑफ. ठीक आहे. टॅन ऑफ सांगा बरं काय काय. हा तेच करणार बाळा. 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स सॉरी हा मायनस आहे ना. रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन हा पूर्ण खाली आणला बाळा इकडे. रूट ऑफ नाही काय 1 प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स. ठीक आहे बाळा. इथपर्यंत आले. इथपर्यंत आले. आता स्क्वेअरिंग केलं तर अजून प्रॉब्लेम होईल बाळा. कारण की तो विचित्र होऊन जाईल. खूपच डेंजरस. स्क्वेअर केला तर मध्ये एक रूट राहील ना. बघा ना ए प्लस बी होल स्क्वेअर करताना 2ab ची टर्म येते ना. तर तिथे मध्ये तो रूट राहील अजून पण. आता यांना मला एक आयडिया करायची. लेट साइन थीटा इक्वल्स टू एक्स. सर का बरं? असंच गणिताची रिक्वायरमेंट आहे बाळा. मी काही नाही करू शकत. माझ्या हातात काही गोष्टी नाहीत बाळा. अलग लक्षात. त्याची रिक्वायरमेंट आहे गणिताची. ठीक आहे भाऊ. टॅन एक्स इक्वल्स टू तुम्ही फक्त बघत चला बाळांनो. छान वाटलं तर घेऊन टाका. नाही वाटलं तर सोडून द्या बाळांनो. बघा काय करता येईल बरं का. आता हे बघा 1 प्लस रूट ऑफ सांगा बाळांनो. आता हा जो 1 आहे ठीक आहे. याचं पण मी काहीतरी वाजवणार आहे आता. साइन थीटा अपॉन 1 प्लस रूट ऑफ 1 प्लस साइन थीटा. इथपर्यंत आले बाळांनो. इथपर्यंत काही इश्यू नाही मला वाटतंय. आता एक काम करा ना. हा झाला तुमचा टॅन एक्स इक्वल्स टू मला सांगा. हा झाला 1 प्लस. मी याला जर असं लिहिलं 1 ला
की साइन, थांबा एक स्टेप अजून वाढवतो म्हणजे तुम्हाला त्याचं लॉजिक कळेल. बघा मी जर ह्याला असं लिहिलं साइन 2 थीटा तर तो होऊन जाईल 2 साइन थीटा कॉस थीटा, बरोबर की नाही बाळांनो? तर जर मी फक्त असं लिहिलं की साइन थीटा तर काय होईल सांगा बरं बाळांनो? 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2, समजते बाळांनो? अरे कळलं की नाही? तर मी असं लिहिलं की साइन 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 अपॉन खाली मी लिहिलं बघा 1 प्लस रूट ऑफ 1 प्लस इथे लिहिलं 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय. सर तुम्ही काय करताय? सॉल्व करतोय बाळा मी. 1 प्लस रूट ऑफ, सांग बाळा इथे काय? आता 1 ला पण मी असं लिहितो की साइन, असं लिहितो बाळा कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. सर तुम्ही असं काही पण लिहिलं तर चालतं का? म्हणजे तुम्ही लिहिलं तर चालतं, आम्ही लिहिलं तर नाही चालत. बाळा मी लिहिलं तरी चालतं आणि तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे का? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 असतो ना, तर त्याचं मी असं ओपन केलेलं. ठीक आहे, चला खाली पण मी सेम केलं बाळा 1 प्लस रूट ऑफ मी घेतलं सेम टू सेम कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस. सर एक प्रश्न इथे बाळांनो जो तुम्हाला पडलेला आहे, मला माहिती तुम्हाला काय प्रश्न पडलेला आहे, मला माहिती बाळा. प्रश्न असा पडलाय सर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा का नाही लिहिला, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा का लिहिला? पण मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा पण आलंच असतं ना. तर त्याचं रिझन आहे बाळा की तुम्हाला ते असंच घ्यावं लागेल, कारण की विषय असा बाळा की प्रत्येकाचा एक डोमेन असतो, डोमेन. त्या डोमेन मध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला इज्जतीत राहावं लागेल. असं इमॅजिन करा तुम्ही अॅक्यूट अँगल घेतला, अॅक्यूट अँगल मध्ये सुरुवातीला कॉस मोठा असतो ना बाळा आणि साइन कसा असतो, छोटा असतो, आठवला का? सर काय करताय? हे बघ कॉस असा येतो ना आणि साइन इकडनं येतो, आलं का लक्षात? सगळ्यांना समजतं की नाही? तर कॉस मोठा असतो म्हणून तो पॉझिटिव्ह होतो आणि मग रूट मध्ये पॉझिटिव्ह यायला पाहिजे, अशा त्या थोड्याशा गमती गमती बाळा. येतं लक्षात? आता पुढचं बघून घ्या मी काय सांगतोय, हे बरं का. आता पुढे जाऊयात आपण. मला सांगा काय झालं, tan x इक्वल्स टू 1 प्लस, तुला असं वाटतं बाळा की हा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे कॉस थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 चा होल स्क्वेअर होतो बाळा, बरोबर की नाही? a मायनस b चा होल स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. समजतंय का बाळा? मागे समजतंय का? ऐ ऐ लक्ष दे ना बाळा, इकडे काय करते? अपॉन खाली सांग बाळा 1 प्लस रूट ऑफ, बाळा पहिली मेथड बघून ये मग तुझी मेथड वापर. कॉस थीटा बाय 2 प्लस साइन ऑफ थीटा बाय 2. आपल्याला विचार करायला खूप टेन्शन नको बाळा. चला स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार बाळा? कॅन्सल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार बाळा? कॅन्सल. इथपर्यंत पोहोचले सुखरूप बाळांनो? इथपर्यंत पोहोचले? चला आता आपल्याला अजून थोडंसं पुढे जायचंय बाळांनो. ठीक आहे, ओके. हे खूप घाण होणार आहे बाळा, कारण की ते झूम नाही होणार एवढं. ठीक आहे भाऊ, चला मी आता थोडं मोठं लिहितो. चला tan x इक्वल्स टू बोला 1 प्लस कॉस थीटा बाय 2 मायनस साइन ऑफ थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस कॉस थीटा बाय 2 प्लस साइन ऑफ थीटा बाय 2. ठीक है, अभी इसको मैं लेके आता हूं यहां पे, इसको मैं ऐसा चा ऐसा उठा नहीं सकते उसको बेटा, क्योंकि वो भी सिलेक्ट हो जाएगा. तो सांगा बाळांनो tan x इक्वल्स टू 1 प्लस कॉस थीटा बाय 2 माइनस साइन ऑफ थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस कॉस थीटा बाय 2 प्लस साइन ऑफ थीटा बाय 2. आता जरा मी काय करतोय, काय मजा मजा करतोय बाळा, जरा बघा. बाळा तुम्हाला असं नाही वाटत की cos 2 थीटा cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आणि 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. तर जर मी हा मायनस 1 इकडे टाकला तर 1 प्लस cos 2 थीटा होऊन जाईल बाळांनो 2 cos स्क्वेअर थीटा. 1 प्लस cos 2 दिसला का? हा बघा. तर जर इथे 1 प्लस कॉस
नुसतं थिटा बाय 2 असेल तर हा त्याच्या पण अर्धा होऊन जाईल ना. तर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4 होऊन जाईल. सगळ्यांना कळते का? अरे 2 च्या हाफ 1 झाला. हाफच्या हाफ 1/4 होतो ना. अर्ध्या पोळीची अर्धी पोळी केली चतकोर पोळी होते की नाही. अच्छा, तर बाळांनो मला जे पाहिजे मी करू शकतो बाळांनो. आलं का लक्षात? तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही काही पण चालवलं केव्हाचं काही पण करताय बाळा, मी काय करू? गणितच तसे बाळा, मी काय करू शकतो? साइन टू थिटा, परत एकदा सांगा बाळांनो मला. साइन टू थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा. सांगा बाळांनो साइन टू थिटा जर मी इथे टाकला साइन थिटा बाय 2 इक्वल टू सांगा 2 साइन थिटा बाय 4 कॉस थिटा बाय 4. सगळ्यांना समजते बाळांनो? तर इथे जरा काय सांगा 2 साइन थिटा बाय 4 कॉस थिटा बाय 4. खाली पण मी सेम आयडिया वापरणार, फक्त खाली प्लस आहे ना. इथे सेम आहे का? तो पण सेमच आहे का? मग इथे पण तेच आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 4 प्लस 2 साइन थिटा बाय 4 कॉस थिटा बाय 4. तुम्हाला असं नाही वाटत की याच्यामध्ये सगळीकडे 2 कॉमन काढू शकतो आणि एक कॉस थिटा बाय 4 कॉमन काढू शकतो? एक कॉस थिटा बाय 4. सगळ्यांना समजते बाळांनो? तर एक कॉस थिटा बाय 4 जर मी कॉमन काढला आणि जर मी कट केला बाळांनो तर तुम्हाला असं लक्षात येईल, तुम्हाला घर जाऊन लक्षात येईल का? पण तर इथे फक्त एक कॉस थिटा बाय 4 येईल आणि मायनस इकडे येईल बाळा साइन थिटा बाय 4. खूप जाम केलं ना आज बाळा. सांगा कॉस कॉस परत बाहेर काढायचा, 2 2 परत बाहेर काढायचा, दोघांना कॅन्सल करून टाकायचं वरती खाली. तर इथे काय बाळा सांगा कॉस थिटा बाय 4 प्लस साइन थिटा बाय 4. आणि कोणाला आठवत असेल तर आपण हे सगळं चालू आहे बाळा आपलं टॅन काहीतरीच चालू आहे बाळा, टॅन एक्स चालू आहे बाळा आपलं. हे सगळं जे गमती जमती चालू आहेत ना हे सगळं चालू आहे बाळा टॅन एक्स सोबतच बरं का. व्हेरी गुड, व्हेरी गुड बाळा, हे सगळं चालू टॅन एक्सचं. हे बाळा लक्ष इकडे. आता मी काम करतो सगळ्यांना कॉस थिटाने डिवाइड करून टाकतो, कॉस थिटा बाय 4 ने डिवाइड करून टाकतो. चला टॅन एक्स इक्वल्स टू सांगा 1 मायनस टॅन थिटा बाय 4 अपॉन 1 प्लस टॅन थिटा बाय 4. सर काय जादू केली तुम्ही आणि डायरेक्ट असं झालं बाळा. मी काय केलं याला डिवाइड बाय कॉस थिटा बाय 4 केला. सगळ्यांना समजते बाळांनो काय जादू केली ते? डिवाइड बाय काय केलं मला सांगा कॉस थिटा बाय 4 केला बरं का बाळांनो. व्हेरी गुड. हो काय नाही जायचं काही हा. पण मग मला वेळ लागेल ना, त्या स्टुडंट्स आहे ना त्यांच्याजवळ फोटो काढायचा आहे. नाही त्यांचा फोटो काढायचा आहे 12:30. बरं येऊन जातो. हो बघूयात काय. हा चला बांधव, तुम्हाला असं नाही वाटत की मी याला आता एक स्कीम करणार आहे बाळांनो? स्कीम अशी करणार आहे बघा. हा आता इथून पुढे बाळा तुम्हाला जमतं बरं का बाळा. टॅन पाय बाय 4 लिहिलं बाळा मी इथे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 टॅन थिटा बाय 4. आता इथे विषय असा बाळा, सर तुम्ही हे कुठून आणलं सर? अरे बाळा 1 म्हणजे टॅन पाय बाय 4, टॅन 45 पण असतो ना. तर लिहिला माझी मर्जी मेरी मर्जी भाऊ. तर टॅन एक्स झाला तुमचा टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस थिटा बाय 4. सगळ्यांना कळते टॅन ऑफ ए मायनस बी झाला टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. टॅन टॅन कॅन्सल झाले. एक्स ची व्हॅल्यू झाली पाय बाय 4 मायनस थिटा बाय 4. 4 ला जर मी तिकडे हाकललं बाळा तर 4x ची व्हॅल्यू झाली पाय मायनस थिटा. आणि तुम्हाला 4x नकोय, तुम्हाला साइन 4x पाहिजे बरोबर ना. साइन 4x ची व्हॅल्यू झाली साइन ऑफ पाय मायनस थिटा. व्हीके रूल वापरावा लागेल बाळांनो. सांगा पाय मायनस थिटा म्हणजे इकडे येईल, तो पाय मधनं थिटा गेला तर वरती येईल. ASTC साइनच्या एरियामध्ये साइनच राहील बाळांनो, आलं लक्षात. आणि चेंज नाही होणार बाळा, तिथे आहे आणि साइनच्या एरियामध्ये प्लस राहील बाळा. साइन थिटा झाला बाळाचा आन्सर. तर 4x ची व्हॅल्यू झाली बाळा थिटा. तुम्हाला काय विचारले? 4x ची व्हॅल्यू विचारली ना. सर कुठे गेलं काय माहिती गणित. हा तर तुम्हाला विचारले बाळा त्यांनी, थांबा आता ते
साइन 4x ची व्हॅल्यू काय झाली मला सांगा तुमची. एक मिनिट थांब. साइन 4x ची व्हॅल्यू थिटा झाली ना तुमची. थीटा कोण आहे? हु इज थीटा? थीटा आपला काय आहे? साइन इनवर्स ऑफ एक्स आहे बाळा. आलं का लक्षात? थीटा कोण आहे आपला? साइन इनवर्स ऑफ एक्स. येतं लक्षात? तर साइन साइन कट होतील तर साइन 4x ची व्हॅल्यू एक्स झाली बाळा. कळलं? समजलं की नाही? साइन 4x ची व्हॅल्यू एक्स झाली बाळांनो. सर मी जेई सोडून देऊ का? चला बाळांनो, आता इथपर्यंत आलेच आहे तर काही काय करायचं, घ्यायचं आम्हाला? अरे आपलं तर 2 तास ठरलं ना. आत्ता शिकता 1 तास झाला. आपलं तर 2 तास ठरलंय बाळा. म्हणजे अजून जेवढे आपण सोडवू तेवढेच सोडवायचे. वाढवू बाळा आपण थोडा थोडा टाइम हळूहळू. येतं लक्षात? पण माझ्या मते आज खूप झालं बाळा. आलं का लक्षात? ठीक आहे बाळांनो, तर मग भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.